नमस्कार मित्रांनो, आज आहे लग्नाचा 15वा वाढदिवस. त्यामुळे सकाळ सकाळी गेलो आणि मिसळ खाली. त्यानंतर पोचलो थेट रिसॉर्टला, कारण रिसॉर्टला होते आज 20 लोकांची बुकिंग आणि बुकिंग अचानक झाली. त्यामुळं लग्नाचा जो वाढदिवसाचा प्लॅनिंग आहे तो रिसॉर्टवर करण्याचा प्लॅन केला. त्यामुळं लवकरात लवकर स्वयंपाकालासुद्धा लागलो. स्वयंपाकासाठी चिकन करायला घेतलं. त्यासाठी कांदा कापून सुषमाला मदत करायसाठी प्रणालीसुद्धा आली होती आणि प्रणालीला आज आर्यवर्कला अर्जंट काम द्यायचं होतं. त्यामुळे ते काम करत होती. मी कांदा चिरत होतो आणि दक्षूसुद्धा शाळा सुटल्यानंतर डायरेक्ट रिसॉर्टला आले आणि चपात्याचं पीठ मळू लागली. भजी पटपट काढून घ्यायची होती, कारण की भजी काढल्यानंतर थोडासा वेळ भेटणार होता. त्यामध्ये लवकर स्वयंपाक उरकायचा प्लॅनिंग होता. त्यामुळे भजी काढून घेतली आणि ती कस्टमरला आल्या आल्या पहिल्यांदा देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर सुरुवात केली आम्ही या ठिकाणी स्वयंपाकाची. स्वयंपाक लवकर चालू केला, कारण की लवकर स्वयंपाक उरकून जेवण घालून आपल्याला वाढदिवस साजरा करायचा होता. तर हे बघा, पहिल्या ग्रुपला जेवण सगळ्यांना दिलं आणि त्यानंतर दुसरा ग्रुपसुद्धा दादाने रेडी केला आणि दुसऱ्या ग्रुपलासुद्धा पटकन जेवू घातलं. कसा वेळ गेला हे कळलंच नाही आणि घड्याळाकडे बघतो तो वाजले होते रात्रीचे 1:45 आणि 1:45 वाजले होते आणि दादाला माहिती नव्हतं की आमची ॲनिव्हर्सरी आहे. दादाला कळल्यानंतर दादा खुश झाला आणि तयारीला लागलो. सुषमाची कशी तरी समजूत काढली आणि तिला काहीतरी म्हणलो मेकअप वगैरे कर, थोडासा छान दिसले पाहिजे, म्हणून ती मेकअप करायला घेतला. मी तर आनंदित होतो, कारण की तिने माझं ऐकलं होतं, कारण की जरा नाराज झाली होती. बराच खूप वेळ झाला होता. तिचं म्हणणं होतं की नको आपल्याला सेलिब्रेशन करायला. तोपर्यंत दक्षुने सगळीकडं सेलिब्रेशनची तयारी केली होती. केक वगैरे आणला आणि केक कापू घातला आणि केक कापण्यासाठी मस्तपैकी जे ग्रुप होते त्यांनाच आम्ही आमच्या या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी केले. आणि टाळ्या वाजवायसुद्धा कोणतरी पाहिजेच ना. शेवट केक खाऊ घातला एका मेरेला आणि दक्षिणीसुद्धा आणि दुर्वाणीसुद्धा. अशा पद्धतीने आजचा आहे